नमस्कार. लोकमत.com महापंचायतमध्ये तुमचं स्वागत आहे. यंदाची निवडणूक खूप वेगवेगळे रंग महाराष्ट्राला दाखवते आहे आणि त्यामध्ये खास करून एक चेहरा जो नवा आहे निवडणुकीसाठी, पण सर्वांचं लक्ष त्या चेहऱ्यानं वेधलं आहे. त्यातली संवेदनशीलता ही सर्वांना आवडली आहे. तो चेहरा म्हणजे मनसेचे युवा नेते अमितजी ठाकरे. मी हे यासाठी म्हणालो, सोलापूरमध्ये मनसेचा शहर प्रमुख, युवा शहर प्रमुख, त्याची हत्या होते. कारण आहे बिनविरोध निवडणूक करण्याच्या वादातून हत्या होते. तुम्ही मुंबईतला सगळा प्रचार सोडून सोलापुरात जातात, पीडित कुटुंबियांचं सांत्वन करता आहात आणि जेव्हा तुम्ही प्रसारमाध्यमांशी बोलतात तेव्हा तिथे जी संवेदनशीलता तुमच्यातली दिसली आहे, त्यातनं तुम्ही एक वाक्य उच्चारलं होतं, ते सर्वांना क्लिक झालं किंवा आवडलं. ते होतं, अशा निवडणुका आम्हाला नकोत. असं का म्हणाल? नाही, कसं आहे सर, मी जेव्हा पहिल्यांदा ही बातमी ऐकली तेव्हा मी थक्क झालो की आपण कुठच्या स्तराला नेऊन ठेवल्यात निवडणुका. म्हणजे निवडणुका येतील जातील, पण माणूस परत नाही येणार ना. आणि मला वाटलं की कुठेतरी मी जाऊन त्या कुटुंबाला भेटलो पाहिजे. पण आय थिंक तो माझ्या पॉलिटिकल करिअरमधला, म्हणजे मी निवडणूक हरलोय तरी मी सांगतो, हा माझ्या पॉलिटिकल करिअरमधला सगळ्यात घाणेरडा दिवस होता. मला कळलंच नाही मी त्या रूममध्ये काय करू. मी हेल्पलेस झालेलो. जेव्हा एक लहान 5 वर्षाची मुलगी बोलते की माझे बाबा मला परत पाहिजेत, मला कळलंच नाही काय करायचं. मला कियान दिसू लागलं. सो मग मी विचार केला की असं असेल तर मग नको निवडणुका. तुम्ही जिंका, असं बिनविरोध लढायचं असेल तर आपण ह्या स्तराला नाही नेऊन ठेवू शकत ना निवडणुका किंवा राजकारण. तर अतिशय भीषण होतं ते. आणि मला वाटतं की मी त्याच्या 2 दिवस पुढे पण प्रचार मी नव्हतो करणार, कारण मी फडणवीस साहेबांची वेळ मागत होतो. त्यांना भेटायचं होतं मला, हा विषय सांगायचा होता. आणि मला वाटतं कुठेतरी कायदा सुव्यवस्था ही कडक झाली पाहिजे आपली, एवढीच मागणी करायची होती. काय प्रवेश वगैरे नव्हता करायचा. पण ती वेळ मला मिळू नाही शकली, म्हणून मला त्यांना ते पत्र लिहायला लागलं. मी त्यांना ॲक्च्युली माझे सहकारी जे आहेत ते त्यांच्या कोण PSC वगैरे बोलत असतील, मी त्यांना कुठेही प्रचारात जाऊन भेटायला तयार होतो, आजही आहे. मला वाटतं ते पत्र कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. कारण निवडणुका ह्या अशा स्तराला नाही जाऊ शकत, किंवा सुसंस्कृत राज्य आपलं शहर आहे. लोक आपल्याला इन्स्पिरेशन म्हणून बघतात आणि आपणच अशा लेवलला जाऊन ठेवलं तर मला ते कुठेतरी चुकीचं वाटलं. चुकीचंच होतं. त्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघताना एक ती जी व्हायरल झाली क्लिप सगळी, तुम्ही सडनली मागे जे लोक कोणी शूट करत होते त्यांना म्हणालात की शूट करू नका, तुम्ही सगळे बाहेर जा. हे त्या क्षणाला जे सुचणं असतं किंवा नाही, मी बोललो ना, मला माझा मुलगा दिसू लागला तिकडे. मी तिकडे दरवाजाकडे असताना मी एक चित्र बघितलं की 4-5 माईक्स त्या लहान मुलींकडे, त्या लहान मुलींनी भोकाडपासून रडतायत, म्हणजे विचित्र लेवलला रडतायत. तर मला वाटलं की मी असं नाही भेटू शकत त्यांना. पत्रकारांना पण मी रिक्वेस्ट केली की आम्ही निघाल्यावर पण कृपा करून तिकडे जाऊ नका. ती मुलगी, कारण ती झोपली, मी तिला झोपून आलो थोपटून. ती तिच्या काकी का आत्याच्या मांडीवर झोपली, रडून थकलेली ती. तर मला वाटलं की कुठेतरी हा त्रास नको त्यांना अजून. ही निवडणूक इतकी घाणेरडी वाटते की तुम्ही ही निवडणूक घाणेरडी असं म्हणाल? घाणेरडीच आहे ही माझ्या राजकीय करिअरमधली. आणि मला जेव्हापासून राजकारण कळायला लागलं, ही सगळ्यात घाणेरडी निवडणूक मी आजपर्यंत बघितलेली. आणि मला वाटतं तुम्ही पण. 5 कोटी देऊन उमेदवारी अर्ज मागे घ्या, खून होत आहेत काल राज ठाकरे नाशिकच्या सभेत बोलले की 15 कोटी एकाला ऑफर केली आहे. ठाण्यात. बरोबर, खरंय ते? हो. 3 जणांची फॅमिली आहे मला वाटतं, आणि तिघही मला वाटतं अपक्ष उमेदवार का काहीतरी आहेत. तिघांनाही 5-5 कोटीची ऑफर आली एकाच घरात. आता काय वाटतं, यात 5च दिवस उरलेत मतदानाला, काय चॅलेंज काय वाटतं आता? चॅलेंज हा फक्त पैसा आहे, कारण त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे नाही आहे. आणि बाकी मला वाटत नाही काय चॅलेंज आहे, कारण राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आल्यानंतर ज्या प्रकारे मुंबई किंवा महाराष्ट्र एकवटली, मला वाटत नाही असं काय चॅलेंज आहे. फेअर निवडणुका झाल्या ना, तर मला वाटतं की आमच्या बाजूनीच निकाल लागणार, आमचा महापौरच बसणार. आणि फेअर निवडणुका म्हणजे होणारच, कारण आता जे लोकसभा ते विधानसभेमध्ये लोकसभेचा निकाल बघितल्यावर यांनी जे 40 लाख दुबार मतदार आणलेत महाराष्ट्रामध्ये, या सगळ्यांची कुंडली आमच्याकडे. पण तुमच्याकडे मध्यंतरी संदीप देशपांडे नाराज झाले अशी चर्चा सुरू झाली.
ते 2-3 दिवस कुठे मीडियाला समोर गेले नाहीत. हं. त्यांचे जवळचे मित्र धुरी ते पक्ष सोडून गेले, ते भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी. हं. तर ही नाराजी आहे का आणि त्याची नाहीये. कारणं काय आहे? पण कारण नाही कोणीच बोलत नाहीये कारण मी हे त्याच्याविषयी. तुमच्याच माध्यमातून ऐकतोय. मी दररोज संदीपजींना खाली भेटतो. ते राजसाहेबांबरोबर जेव्हा आता राजसाहेब मुंबईभर फिरत होते, तेव्हा संदीपजी पण गाडीत होते. तेव्हा ही बातमी मी पण मी जेव्हा जिकडे शाखांमध्ये फिरतो, एक दिवस घरी जाताना मी फक्त कुठच्यातरी न्यूज चॅनलवर ऐकली, की संदीपजी नाराज आहेत आणि हे कोण लिहितं, कोण पसरवतं? आता तुम्हीच पसरवता आणि तुम्हीच आम्हाला विचारता, की संदीपजी नाराज आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं, की असं काही नाहीये. नाही, संदीप पण तेवढ्या मोकळेपणाने बोलत नाही ना, की आम्ही कोणी काही नाही आहेत, आम्ही सगळे एकत्र नाही, आहोत. पण प्रचार तो चालू आहे 2 ना. दिवस गप्पच होता. ते तुम्ही त्यांनाच विचारा. ते प्रचार चालू आहे, मला भेटतायत. मी जेवढं ओळखतो त्यांना ते नाराज नाहीयेत. कारण आत्ता मला वाटतं पक्षाला आणि साहेबांना सगळ्यात जास्त गरज आहे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची. कारण ज्या प्रकारे निवडणुका चालल्यात, मला वाटतं त्यांच्याच विरोधात आपण उभे राहिलो पाहिजे. तर आपण कुठेतरी त्यांच्याच पक्षात जाऊन सेटिंग करून बसलो, तर ते कुठेतरी चुकीचं आहे. स्ट्रॅटेजी काय ठरवली या निवडणुकीत प्रचाराची? स्ट्रॅटेजी तीच आहे सर, जे मी विधानसभेला केलं ते डोर टू डोर जातोय आम्ही. कारण लोकांच्या तुमच्या समस्या सभा जाणून होताना घेतो. दिसत नाहीत. दुसरीकडे भाजपच्या प्रचंड सभा होतात आणि सगळीकडे ते लोक फिरतायत. नाही, Even पण देवेंद्र आम्हाला फडणवीस आमच्या मुलाखतीत आम्हाला म्हणाले आमच्या पण तसं. लोकांनी सांगितलंय, की जास्त सभा तुम्ही ठेवू नका, आमच्याबरोबर फिरा. कारण लोकांना तुम्हाला बघायचंय. म्हणजे लोकांना भेटायचं आणि मला वाटतं, की फिरताना भेटताना जी आपुलकी त्यांच्या डोळ्यात मला दिसते, ती मला वाटतं महत्वाची आहे. ते तिकडच्या तिकडे आम्हाला विषय सांगतात. काही विषय आम्ही लिहून घेतो. ते तिकडच्या तिकडे सोडवायचा प्रयत्न करतो. मला वाटतं ह्या प्रचारात मी बिलीव्ह करतो. आम्ही आणि आता जे मला वाटतं नाशिक पासून साहेबांच्या सभा तर चालूच झाल्या. त्याच्यामुळे हो. मला वाटत नाही अजून कोणालाही सभा घ्यायची गरज आहे. बरं, कालच्या नाशिकच्या सभेचा तुम्ही उल्लेख केलाय. राज ठाकरे यांचं जे भाषण आहे ते अनेकांना भिडलंय, थेट होतं. हो. दोन्ही भाऊ एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, याच्या वाईफ्स कुटुंबातल्या ह्या तुम्हाला जाणवत असतील. बरोबर. पण राजकीय दृष्ट्या त्याचा किती फायदा होऊ शकतो? तो 16 तारखेला कळेल. मला जो आता इम्पॅक्ट दिसतोय तो अतिशय उत्तम आहे. दोघे मला वाटतं की हिंदी सक्तीच्या विरोधात जेव्हा एकत्र आले तेव्हा मी असं दृश्यच बघितलं नव्हतं. आमदार रडतायत, खासदार रडतायत, घरच्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. नंतर मग घरी आल्यावर मी काही न्यूज चॅनलचे स्टुडिओज बघितले. आपण इंडिया पाकिस्तानमध्ये इंडिया जिंकल्यावर जसं आपण सेलिब्रेट करतो त्या लेवलला सेलिब्रेशन चालू होतं. त्याच्यामुळे सगळीकडे उत्तम वातावरण झालं. तुम्ही आता मुंबईत फिरतात, दोन्ही बंधू म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे, तेव्हा साहजिकच उद्धव ठाकरे, राज ठाकरेंविषयी सुद्धा शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील किंवा मराठी माणूस असेल तुमच्याशी बोलत असेल, तेव्हा नेमक्या काय प्रतिक्रिया येतात? नाही, प्रतिक्रिया म्हणजे सगळे आनंदातच असतात. खूप म्हणजे प्रतिक्रिया अशा म्हणजे त्यांच्या डोळ्यातच दिसतं मला. त्यांना काही बोलायलाच नाही लागत, की मी शिवसेनेच्या शाखेत गेलो किंवा आदित्य आमच्या शाखेत आला. ज्या प्रकारे स्वागत होतं, म्हणजे असं वाटतं की हा आपलाच परिवार आहे, की आपलेच सहकारी आहेत. आणि असंच मला वाटतं 2 पक्ष नाही तर मला वाटतं 2 परिवार एकत्र आले त्या दिवशी. सगळेच म्हणजे आता त्या दिवशी माझा आदित्यबरोबर इंटरव्ह्यू होता जो पहिला झाला. तेव्हा पण शिवाजी पार्कमध्ये आम्हाला एक महिला दिसली, भेटायला आले. ते बोलले की अरे माझा नवरा शिवसेनेत आहे आणि माझा मुलगा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे. तर आता ते दोघं पण घरी एकत्र आले. तर अशा प्रकारचं म्हणजे ऑब्व्हियसली जोक होता त्यांचा, की पण अशा प्रकारे सगळे एकवटले. पण आमच्याकडे महाराष्ट्रीयन ऑफ द इयरमध्ये नाना पाटेकरनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली होती. त्यात ते म्हणाले होते की खूप उत्तम मुलाखत झाली ती. हो, तर त्यांनी विचारलं की तुम्ही 2 घरात भांडणं लावली, घरात सुद्धा भाऊ एका पक्षात, वडील एका पक्षात, ही अशी फोडाफोडी तुम्ही जी केलेली आहे, तर आम्ही तुमच्याकडे काय म्हणून मतदान तुम्हाला काय म्हणून करायचं? तर त्याच्यावर ज्या पद्धतीने मनसेमधून किंवा तेव्हा शिवसेना स्वतंत्र होती, खरं तर इतका चांगला मुद्दा मिळाला होता, कोणीच काही बोललं नाही त्याच्यावरती. आमच्याकडून दोघांकडून आहे हा मुद्दा की तुम्ही खरं ना, की म्हणजे इतका चांगला मुद्दा मिळाला होता की त्याचा राजकीय वापर करून जो घ्यायला पाहिजे तो आम्ही घेतला अशा गेला. गोष्टींचा राजकीय वापर नाही करत ना. आम्ही एकत्र पण कधी आलो जेव्हा तुम्ही हिंदी सक्ती लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कुठेतरी वाटलं की मराठी भाषेला धोका आहे. मला वाटतं तेव्हा हे 2 भाऊ चुकले.
आणि तेव्हा ते सगळं घडून आलं. ह्या गोष्टींना एक वेळ असतो, एक काळ असतो, एक नशीब असतं. म्हणजे ह्याच्या आधी पण प्रयत्न झालेले आहेत. पण ती वेळ याची बाकी मला वाटतं बाकी. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्राची अस्मिता 200% महत्वाचेच मुद्दे आहेत. त्याच्या बरोबरीने तुम्ही लोकांमध्ये जेव्हा जाता तेव्हा काय सांगताय नेमकं? म्हणजे कुठेतरी एक विकास वर्सेस भावना अशी एक निवडणूक चालली आहे की काय, असं पण चित्र दिसतं. तुम्ही लोकांना जाऊन काय सांगताय? विकास वर्सेस भावना कशी असू शकते? आम्ही पहिले होतो ज्यांनी आमचा वचननामा जाहीर केला. नाही भावना म्हणजे त्यांना भावनात्मक असा अर्थ आव्हान नाही. भावनात्मक तुम्ही आव्हान. करता. तुम्ही दोघे एकत्र आलात त्याच्यामुळे एक ते भावनिक भावना वातावरण पसरली, तयार. त्याचे अजून पसरवायची गरज नाही. ते दोघे एकत्र नॅचरली आले. नाही, मराठी हा भावनिक मुद्दा आहे, महाराष्ट्राची अस्मिता हा भावनिक मुद्दा आहे, आणि वर्सेस देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, हे सातत्याने आम्ही केलेला विकास, मुंबईत काय केलेली केलं? कामं या दृष्टीने काय बोलतायत. केलंय त्यांनी? 2014 पासून काय केलंय त्यांनी? आणि केलं असेल तर मग तुम्हाला हे 5-5 कोटी देऊन उमेदवार फोडायला का लागतात? मग समोर लढू दे ना, तुमच्या समोर बघू दे, लोकांना मतदान करू दे. बिनविरोध 70 ठिकाणी निवडून येता तुम्ही. मग घाबरताय कशाला विकास केलाय तर? बरं, विकास काय केला हे कुठेच नाही सांगत आहेत. 2 भाऊ एकत्र येणार नाही, ह्याचा 2 भाऊ एकत्र आले तर कोणाला फरक पडत नाही. बरं, हेच 2 भावांबद्दल सगळ्यात जास्त बोलतायत, दर सभेत बोलतायत. मग तुम्ही काम काय केलं आणि काय करणार आहे ते दाखवा ना. तुम्ही 2 भावांचं बोलताय. हा एक असा मुद्दा आहे की ठाकरेंचे 2 भाऊ आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं. बरोबर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र आले? जेव्हा बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही हायजॅक झाली. बरोबर. ती एकनाथ शिंदेकडे गेली आहे, बहुतेक खासदार आमदार त्यांच्याकडे गेलेले आहेत. हम्म. तेव्हा वारसदार जेव्हा एकत्र येतात प्रबोधनकार ठाकरेंची, बरोबर. तेव्हा तो मुद्दा गैरलागू होतो की शिवसेना कोणाची. हम्म. हा इफेक्ट राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर गेल्यामुळं किंवा मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्यामुळे झाला असं वाटत नाही? की म्हणजे ही चर्चाच बंद झाली की शिवसेना कोणाची? कारण वारसदार एकत्र आले. पण हे जेव्हा मला वाटतं शिंदे साहेबांनी हे फोडून पक्ष नेला, 40 आमदार नेले, तेव्हा पण राजसाहेब बोललेले, एका माणसाने त्यांच्या मेहनतीवर एक पक्ष उभा केलाय, त्याच्यामुळे हा पक्ष ही शिवसेना ही उद्धव साहेबांचीच आहे. ते चिन्ह त्यांचंच असायला पाहिजे, म्हणजे चिन्ह चोरलं वगैरे. तर हे मला वाटतं की हे त्यांचंच आहे. आम्ही आधी पण बोललोय, हे तुम्ही नाही नेऊ शकत. तुम्हाला एक भूमिका त्यांची पटली नाही तर तुम्ही वेगळे झालात, ठीक आहे. तुम्ही पक्ष आणि चिन्ह ह्या लेवलला गेलात, हे कुठेतरी चुकीचंच होतं. तुम्ही दोघे एकत्र येण्यामुळे एक चर्चा सुरू झाली की 2014 मध्ये भाजपच्या विरोधात मनसेने उमेदवार दिले होते. 2019 मध्ये भाजप विरोधी भूमिका घेतली होती. 2024ला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आणि आता त्याच्यानंतर 2025-26 तुम्ही आता एकत्र आलात, 2 बंधू. बरोबर. हे जे भूमिकेतलं सातत्य नसणं आहे, वेगवेगळ्या भूमिका दरवेळी घेणं, आता हे वेगळं पुन्हा काय करतील असा प्रश्न उपस्थित होतो. नाही, पण हे त्याचं काय? मी आधी बोललोय. तुम्ही पण एक टीव्ही चॅनल चालवता, मला सांगा, तुम्ही एक माणूस चुकताना दिसला, खास करून पंतप्रधान, तर तुम्ही नाही का बोलणार? बरं, 370 सारखं कलम आणल्यावर राजसाहेबांनी पहिलं त्यांचं अभिनंदन केलेलं. मग चांगलं केल्यावर चांगलं नाही का बोलायला पाहिजे? जेव्हा 2014 मध्ये साहेब गुजरातला जाऊन आले, तेव्हा त्यांना वाटलं की मोदीजींसारखा एक माणूस मला वाटतं देशाचा पंतप्रधान झाला तर कुठेतरी देश सुधरेल, हे आम्हाला वाटलेलं. त्याच्यानंतर तुम्ही तर जीएसटीचं आणलं, डिमॉनिटायझेशन आणलं, ह्या सगळ्या गोष्टी आणल्यावर आम्ही नाही का बोलायचं? आणि आता 24चा पण तुम्ही बोलताय. 24 मध्ये राजसाहेबांनी स्टेजवर मला वाटतं मोदींच्या समोर भाषण करून सांगितलं की आजही महाराष्ट्र 1 नंबरवर आहे आणि महाराष्ट्र साठी आम्हाला काही मुद्दे अपेक्षित आहेत, तुम्ही पंतप्रधान झाल्यावर ते फक्त करून द्या. तेव्हा आम्ही असं नाही बोललो ना की आम्ही इकडे इकडे लढतोय, आम्हाला पाठिंबा द्या. बिनशर्त पाठिंबा दिला त्यांना आणि त्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. मुंबई गोवा हायवे, महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, असे 5-6 मुद्दे मांडले त्यांच्यासमोर, ज्याच्यातनं एक आपण करून पण घेतला. बाकीच्यांचा पण फॉलोअप चालू आहे. आणि आता तुम्ही 53 जागा लढताय, त्याच्यातल्या 33 जागा ह्या भाजपच्या विरोधात आहेत. ही काही रणनीतीचा भाग आहे की? मी 1 मिनिट फक्त ते भूमिका बदलल्याचं तुम्हाला परत सांगतो की अगेन मी त्या दिवशी पण बोललो की 24ची निवडणूक ही तुम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून आणि तुम्ही लोक म्हणून पण बघितलं तर समोर राहुल गांधी आणि मोदी आहेत.
तर तुम्ही कोणाला मतदान करणार? बरं, राहुल गांधी इलेक्शनच्या काळात असे का वागतात आणि इलेक्शन नंतर ज्या प्रकारे ते उतरले, दुबार मतदारांचं जी काय त्यांनी ते प्रेझेंटेशन केलं, अतिशय आवडलं मला. असे अग्रेसिव्ह राहुल गांधी जर मला निवडणुकीच्या वेळेला बघायला मिळालं तर चित्र वेगळं असेल. तर आम्ही बोलायचं नाही का ते? बरोबर. सॉरी, तुम्ही काहीतरी. नाही, तुम्ही 53 जागा लढवताय, त्याच्यातले 33 जागा ह्या भाजपच्या विरोधात आहेत. आणि चर्चा अशी होती की मनसेला सपोर्ट भाजप करेल आणि शिंदेच्या जागा पाडायला त्याचा उपयोग होईल, असं एक जी चर्चा होती. तुम्ही भाजपच्या विरोधात 33 जागा घेतल्या, याच्या मागे काही रणनीती नाही आहे नाही नाही, मी असं की बघत खरोखर नाही. तुम्हाला मी असं तिथे उमेदवार निवडणुकांकडे होते? बघत नाही ना. मी त्या चर्चेत होतो. मी जे आपले उमेदवार आहेत शिवशक्तीचे, त्या सगळ्यांसाठी प्रचार करतोय आणि जोर लावून प्रचार करतोय. त्याच्यामुळे मी असं नाही बघत की कुठच्या सीट पाडायला. मला वाटत नाही की आता समोर कोणीही असेल तरी जो राग आहे, जो जनतेचा राग आहे, कारण शेवटी आपण अनुभवतोय ते मला वाटतं महाराष्ट्राची किंवा मुंबईची जनता पण अनुभवते ना. अशी निवडणूक त्यांनी पण बघितली नसेल. तुम्ही शाखांमध्ये फिरताय, सगळीकडे तुम्ही वेगवेगळे फिरताय, काय अनुभव आहेत तिथले? नाही, खूप उत्तम अनुभव आहे. मी सगळीकडे, मी परत बोललो तसं, हे अनुभव मला एक्सप्लेन नाही करता येणार. मला वाटतं एक दिवस तुम्ही या, वेळ काढून शाखेला एका व्हिजिट द्या, तुम्हाला कळेल ती भावना काय आहे. हाच एक प्रश्न होता आत्ताचा, जो 53 जागा तुम्ही लढताय ठाकरे बंधूंच्या युतीतून आणि 33 जागा भाजपच्या विरोधात आहे. बरोबर. मी काल तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला. हम्म. जी नाशिकची संयुक्त सभा होती, ती पहिली सभा होती, त्यातलं पहिलं भाषण उद्धव ठाकरेंच्या समक्ष राज ठाकरेंनी केलं. मला का कुणाचं असं वाटत होतं की तुम्ही ते का ऐकताय भाषण, की राज ठाकरे भाजपच्या विरोधात किती आक्रमक होतात. कारण आम्हाला असं वाटतं की जेवढे भाजपच्या विरोधात राज ठाकरे आक्रमक होतील, तुम्हाला वाटलं मी तेवढा तुम्हाला भाजपच्या विरोधात लढताना जोम येईल, तुमच्या जागांना त्याचा फायदा होईल. तुम्ही तेच बघत होतात की भाजपवर किती टीका करतात, किती मी आरोप माझ्या करतात. वडिलांची सवय लागली की मी चालू करतो टीव्ही. त्याच्यामुळे मी असं नाही, मला माहित पण नसतं ते काय बोलणार आहेत. फॉर एक्झाम्पल आज पण उद्या काहीतरी जोरदार असणार आहे. हा, आज फुल अॅम्युनेशन सगळं रिलोड होत होतं. उद्या हो, जोरदार उद्या. म्हणजे लावरे तो व्हिडिओ बघायला मिळेल? बघायला मिळू शकतो. मिळू शकतो. हो. पण हा विषय खूप गंभीर आहे आणि महाराष्ट्राला ऐकायचा आहे. कारण राज ठाकरेंचं भाषण नाही, मला म्हटलं वाटतं ना, काल की घरोघरी नाशिकमध्ये जी सभा झाली ती मला वाटतं फक्त त्यांनी नाशिकच्या मुद्द्यांवर घेतली, हो, कारण तिकडे आम्हाला सत्ता मिळालेली बरोबर आहे. यस यस, आणि तिकडे आम्ही काय करून दाखवलं हे सांगणं गरजेचं होतं कुठेतरी. त्याच्यानंतर 5 वर्षांनी भाजप आल्यावर जी वाट लावून ठेवली आहे त्या शहराची, म्हणजे जे चांगल्या गोष्टी आम्ही केलेल्या त्या पण त्यांनी उद्ध्वस्त केल्या. रस्त्यांचे परत कॉन्ट्रॅक्ट काढले, बोटॅनिकल गार्डन बंद केलं. एक गोष्ट नाही करू शकले, कारण आम्ही ते धरणच आणलं आणि 30 वर्षाचा पाण्याचा प्रश्न जो सोडवला त्याच्यात ते नाही जाऊन झोपू शकले मध्ये, ते थांबवायला पाणी. पण बाकी सगळं उद्ध्वस्त केलं त्यांनी. तर हे विचित्र काहीतरी, आणि हे मला वाटतं कुठेतरी नाशिककरांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. कारण तुमच्या आयुष्यातनं 5 वर्ष निघून गेली, आता तर 7-8 मला वाटतं. कधी व्हायला पाहिजे होत्या निवडणुका. बरोबर. काही ठिकाणी त्याच्यामुळे हे जर तुम्ही केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था एकाच्या हातात दिल्या तर काय होऊ शकतं हे आपल्याला दिसलं. 3-3, 4-4 वर्षांनी निवडणुका पुढे जातात. बरोबर आहे. पण तुमच्याकडे घरी एकनाथ शिंदे अजून एक यायचे. सर, मी एक कंप्लीट करतो. प्लीज प्लीज. हे जे मी बोललो, तिन्ही सत्ता केंद्र एका माणसाच्या हातात. तुम्ही तेलंगणा बघितलं असेल, आता झालं. हो, पंजाब बघितलं असेल, तिकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, बॅलेट पेपरवर झाल्या. हम्म. एका ठिकाणी भाजप 4 नंबरवर, एका ठिकाणी 7 नंबरवर आहे. जर विकास केला आहे आणि तुम्ही असं उत्तम मानता, तुम्ही छान केली आहेत शहरं, तर बॅलेट पेपरवर या ना समोरासमोर. हा बॅलेट पेपर मला वाटतं राज ठाकरेंनीच भावना हातात घेतला होता. भावना विरुद्ध विकास नाहीये हे. मला वाटतं कुठेतरी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे ही निवडणूक. तुम्ही आता बॅलेट पेपरचा मुद्दा काढला. मला आठवत आहे की राज ठाकरे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणून सोनिया गांधींना सुद्धा भेटले होते आणि तेव्हा काँग्रेसने ऐकलं नाही आणि नंतर काँग्रेस ती आता ममता बॅनर्जींना मागे पण लागली भेटले. आहे. ममता बॅनर्जींना भेटले होते. तर आणि बॅलेट पेपरवरचा राजसाहेबांचं आग्रह तेव्हा म्हणणं तेव्हाचा आहे. होतं, राजसाहेबांचं तेव्हा म्हणणं होतं की लोकसभेवर बहिष्कार टाका, कोणीच लढू नका. जगभरात एक मोठी न्यूज गेली असती की कुठे आपली सगळ्यात मोठी लोकशाही असं आपण बोलतो, जगात एक निरोप गेला असता की काय चालू आहे आपल्या देशात. पण तेव्हा जे झालं ते झालं. आणि आता मला वाटतं राहुल गांधी पण बोलायला लागले की हे चुकीचं होतंय. पण तुम्ही दोघं म्हणजे उद्धवजी आणि राज एकत्र आले,
पण मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सतत तुमच्याकडे येत होते. मागच्या दिवाळीचं दीपोत्सवाचं उद्घाटन त्यांनी केलं आणि कितीतरी वेळा ते तुमच्याकडे येऊन गेले घरी. तेव्हा असं वाटत होतं की काहीतरी मनसे आणि शिंदे सेना, भाजप असं काहीतरी ठरतंय नाही, पडद्यामागे. पण दरवेळेला असं नाही, हे अगेन तुम्हाला वाटत होतं. हम्म. मी ते कशासाठी येत होते घरी सारखे? का नाही येऊ शकत? मग आता पवार साहेब आणि माननीय बाळासाहेब एकमेकांवर टीका करायची पण भेटायचे ना. आपण मातोश्रीवर पोहे आवडतात, तसं तुमच्याकडे काय वेगळी डिश होती का? काय माहिती काय आवड हे आता 16 तारखेला ते पुरणपोळी. 16 तारखेला पुरणपोळी आवडते. चहाला येतो असं म्हणाले फडणवीस. ही मैत्री असली पाहिजे. राजकीय टीका एका ठिकाणी, पण ही मैत्री नको का जपायला आपण? जे आधी जर तुमच्या काळातलं जे राजकारण होतं, माहिती तुम्ही यंग असताना तेव्हा अजूनही आहात तरुण, पण तेव्हाचं जे राजकारण होतं ते आपण का नाही आणू शकत? पारदर्शकता होती, मैत्री जपायचो, कुठेही खालच्या स्तराला जाऊन लोक बोलायची नाही, बरोबर. ती एक डिग्निटी जपली जायची, ती एक मर्यादा जपली. म्हणजे हे आपण का नाही करू शकत? राज ठाकरे या मुद्द्यावर अनेक वेळा बोलले की तेही शिवसेनेतनं बाहेर पडले, पण त्यांनी आत्ता जे झालं एकनाथ शिंदेच्या बंडानंतर तसं काही त्यांनी प्रकर्षाने केलं नाही नाही किंवा टाळलं, उलट टाळलं. तर तुम्ही कसा विचार करता राज ठाकरेंचं एक व्यक्तिमत्व म्हणून, म्हणजे घरात राजकारणी आणि एक स्टेट्समन, की त्यांनाही शिवसेना फोडता आली असती? आम्हीच विश्लेषण केली म्हणून होती मी नेहमी की सांगतो. शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर की आता राज ठाकरेंसाठी हे खूप सोपं पण झालंय. म्हणून मी की नेहमी सांगतो शिवसेना सर, की फोडणे. माझे वडील राज ठाकरे नसते तर मी राजकारणात आलो नसतो. कारण मी त्या माणसाला बघत आलोय आजपर्यंत, आणि मला असा माणूस बनायला आवडेल जर मी राजकारणात येतोय तर लोकांसाठी. मला असा माणूस बनायला आवडेल आणि माझा तोच प्रयत्न चालू आहे. आता तुम्ही जे बोललात की प्रचार सोडून तुम्ही सोलापूरला गेलात, हे कुठेतरी माणूस की ही जिवंत ठेवली पाहिजे. आपण रोबोट नाही आहोत. आजकाल सगळे इतके आक्रमक भाषणं करतात, वाटेल त्या थराला जाऊन बोलतात, एकमेकांचा उद्धार करतात आणि तुमचा हा हंबल राहणं, बरोबर. वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघणं, हे प्लस पॉईंट वाटतो की मायनस पॉईंट वाटतो? नाही सर, मी असं आहे आता. नाही, तुम्हाला ते काय प्लस जात असेल की मायनस नेगेटिव्ह जात असेल मला माहित नाही, पण मी आहे. मी जसं आहे तसं आहे. कारण मी लास्ट टाइम पण तुम्हाला बोललो, ही जी मी कसा वागतो किंवा माझा स्वभाव, हे उठून का दिसतं? कारण बाकीच्या नेत्यांची मुलं तुम्ही बघितली. तर तुम्ही ते इमॅजिन करता की हा पण तसाच असेल. तर ते नाही दिसल्यावर तुम्हाला कुठेतरी हे माझे स्वभाव किंवा हे माझे नेचर हे उठून दिसतं. पण ही सिम्प्लिसिटी, सोबरनेस तसाच आहे की तो जपला जातो? म्हणजे तो मुळातच आहे? नाही, मुळात आणला जातो. आणला मला जातो म्हणजे- फेक वागता येत नाही. मला मी असाच आहे अच्छा, लहानपणापासून. म्हणजे विशेषतः अंगातच तसा आहे. हो, कारण मी आता प्रचार करताना पण मी असं बऱ्याचदा बघितलं, नेत्यांना असं फक्त हात दाखवतात आणि संपतो विषय. म्हणजे त्याच्यानंतर काही कनेक्शन नसतं. मी जेव्हा हात मिळवतो ना तेव्हा मनापासून मिळवतो. कारण मला कसं आहे की मला खरंच असं मनापासून मी तुमच्यासाठी काहीतरी करायला आलोय आणि मी जेन्युइनली करतो ते. मनसे एकदम. म्हणजे तुमचा हा हो, स्वभाव, मनसे. तुमचा हा स्वभाव रत्नागिरीकडचे नेत्यांची मुलं, ठाण्याकडच्या नेत्यांच्या मुलांनी घेतला पाहिजे असं वाटतं? नाही, नको घ्यायला. कॉमन नको व्हायला, नाही तर माझा स्वभाव उठून नाही दिसणार. ते आहे तेच बरे आहेत का? आमचे माझे काही सहकारी हो, आहेत, हो. तर त्यांचे पण काही प्रश्न आहेत, ते तुम्ही घ्या. जाहीरनामा तुम्ही आणि आदित्य ठाकरेंनी एकत्रपणे तुम्ही सांगितला, एक्सप्लेन केला. अगदी म्हणजे मुंबईकरांना पटणारे असे मुद्दे आहेत, परंतु त्यामधून एक मुद्दा आहे तो स्वाभिमानी योजना, म्हणजे कष्टकरी महिलांसाठी जी योजना काढली जाते, 1,500 रुपये योजना, म्हणजे लाडकी बहीण योजनेवरती टीका करण्यात आली. आता तुम्ही ही तीच योजना देताय, परंतु ते महापालिकेमध्ये कसं तुम्ही म्हणजे ऍडजस्ट केलं जाईल? राज्यातनं काही तरतूद करून आपण ही योजना महापालिकेतर्फे करून पण घेऊ शकतो. राज्यात जे सरकार आहे ते आणून देईल तुम्हाला वाटतंय? मग तुम्ही मला सांगा की जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे चीफ मिनिस्टर होते तेव्हा केंद्रात कोणाची सत्ता होती? काँग्रेसची ना. केलं ना एक राज्य चांगलं. अगदी. So, दुसरं इच्छाशक्ती आणि विजन लागतं या गोष्टींना, आणि दोन्ही आमच्याकडे आहे. जाहीरनाम्यामध्ये एक मुद्दा नाहीये, म्हणजे ठेवी ज्या आहेत त्या कमी केल्या. थेट आरोप केला जातो की सरकारच्या माध्यमातून त्या ठेवी फोडण्यात आल्या आणि त्याच्यावरती काही इतर गोष्टी करण्यात आल्या. परंतु ठेवी वाढवण्यासाठी त्या संदर्भात जाहीरनाम्यामध्ये काही सांगितलं का नाही? नाही, पण हे सगळ्याची प्लॅनिंग झाली आहे. आता हे ठेवी फोडण्यात आल्या, हेच तुम्हाला पैसे या निवडणुकीत दिसत आहेत. 92,000च्या ठेवी होत्या, 92,000 कोटी, ह्याच तुम्हाला ह्या निवडणुकीत दिसत आहेत.
ह्याच्याच विरोधात आपण कुठेतरी पेटलो पाहिजे ना. तुमचेच पैसे आहेत ते. एक आज सकाळी इंस्टाग्राम पोस्ट होती तुमची, कियान ठाकरे यांच्यासोबत तुमचा फोटो होता. बरोबर. म्हणजे राज साहेबांनी अनेक वेळा सांगितलं होतं की मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असायचो, अगदी अमितला मला वेळही देता येत नव्हता. ह्या संपूर्ण प्रचाराच्या धामधुमीमध्ये तुम्ही तो वेळ काढताय? नाही मिळत आहे. म्हणून त्या दिवशी मला तो एक क्षण मिळाला आणि कोणीतरी फोटो काढला की तो कुठेतरी जात होता आणि माझ्या अंगावर आला तो उडी मारून. तर तेव्हा कोणीतरी तो फोटो काढला, पण नाही मिळत आहे. मी तो जेव्हा मी झोपलेला असतो तेव्हा मी रात्री 2-1 वाजता येतो आणि तो सकाळी उठून शाळेत जातो, म्हणजे ते प्री स्कूलमध्ये जातो, तेव्हा मी ऑलरेडी निघालेलो असतो. त्याच्यामुळे आमचा रिपोर्टर आदित्य मनसे कव्हर करतो म्हणून तो इतकं चांगले प्रश्न त्यांनी विचारले. सर, निवडणुकांचा विचार केला तर हिंदी भाषिक मतं सुद्धा तितकीच निर्णायक आहेत. पण मुंबईतल्या उत्तर भारतीयांची, हिंदी भाषिकांची एक समज झालेली आहे, किंवा मुंबईच्या बाहेरचेही असू देत, मनसे म्हणजे मारहाण, ही ओळख पुढे जाऊन मनसेला पुसता येणार आहे का? पण ती पुसायचीच नाहीये. एक चुकीचा चेहरा किंवा चुकीची इमेज नाही नाही नाही, जाते, तुम्ही दादागिरी केल्यावरच ही मारहाण होते. हे त्यांना कळत नाही किंवा समजत कळतंय. नाही. आता मी एक व्हायरल व्हिडिओ बघितला. एक UP मधनच माणूस आला इकडे काम करायला. त्याचा कोणतरी मला वाटतं व्हिडिओ घेत होता, तो हेच बोलत होता कि हम यहाँ पे आए हैं तो यहाँ के लोगों का आदर करने में क्या प्रॉब्लम है, उनकी भाषा तो सीखनी ही चाहिए. और कोई महाराष्ट्र सैनिक आपके पास आता है तो उनको सिर्फ इतना बोल देना कि मला माझी हिंदी चांगली नाही आहे, मी शिकायचा प्रयत्न करतोय. कौन मारेगा आपको? तुम्ही जेव्हा समोर येता आणि बोलता की मैं हिंदी में ही बात करूंगा, उखाडो जो उखाडना है, मग त्याच्यानंतर काय करायचं सांगा? तुमच्याच राज्यात येऊन, तुमच्याच शहरांमध्ये येऊन आपल्याच नोकऱ्या घेऊन हे असं बोलणार असतील तर मग काय करायचं? मी आता गुजराती, पण अनेक मराठी बोलणारे गुजराती आहेत किंवा अनेक चांगले सुसंस्कृत गुजराती आहेत जे महाराष्ट्रात राहतात. तिकडे कधी तुम्हाला गुजराती मराठी वाद नाही दिसणार. पण असे जे बाहेरनं येत आहेत आणि जे तुमच्या बिल्डिंगमध्ये येऊन, तुमच्या घरात येऊन सांगणार की तुम्ही घरी काय खायचं, तर मग तो वाद चालूच होणार ना. तुम्ही आमच्या दरवाजापर्यंत नका पोचू ना. एवढाच विषय आहे तो. तुम्ही आम्हाला जगू द्या आणि आमचा आदर करा. इकडे आलाय तर आम्ही तुमचा त्याच पटीने आदर करू. अमितजी, तुम्ही राजकारणात पूर्णपणे सक्रिय झालात म्हणून हा प्रश्न विचारतोय हम्म. की राज ठाकरेंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आदर आहे आणि प्रत्येकाला वाटतं की राज ठाकरेंचा पक्ष मोठा व्हावा. महाराष्ट्रातले जर पक्ष बघितले तर पक्ष खालून वरती गेलेत, पण मनसेचा डाऊनफॉल आहे. पहिल्यांदा 13 आमदार, मग 1, किंवा प्रत्येक ठिकाणी तसंच आहे. एक प्रॅक्टिकली राजकारणी किंवा तुम्ही आता पूर्णपणे पक्षात सक्रिय झालात म्हणून त्या डाऊनफॉलकडे कसं बघता, की पक्षाने काय चुका केल्यात आणि त्या सुधारल्या इथून पुढे कशा पाहिजेत? नाही, मला वाटतं की हा डाऊनफॉल आता संपत आलाय आणि तो तुम्हाला मला वाटतं महानगरपालिकेनंतर संपलेला दिसेल. पण मी तुम्हाला माझं सांगतो की हा जेव्हा डाऊनफॉल चालू झाला तेव्हा मला राजकारणात यायची इच्छा झाली. म्हणजे लोकांना सत्तेत असताना किंवा तेव्हा इच्छा होते, ती माझी डाऊनफॉल असताना इच्छा झाली. कारण मला कुठेतरी वाटलं की माझ्या वडिलांनी एवढे कष्ट करून एक पक्ष काढलाय, एवढ्या लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलाय. आता पक्षाला आणि साहेबांना कुठेतरी माझी गरज आहे. मी 10% जरी देऊ शकलो तरी मला वाटतं की खूप होईल आणि त्याच्यामुळे मी आलो. कुठले महत्वाचे बदल वाटतात की बाबा हे बदल झाले तर हा डाऊनफॉल संपेल असे नाही, काय आहेत? बदल असे काही नाही. कारण तुम्ही आम्हाला सत्ता दिल्यावर आम्ही काय काम केलंय आम्ही तुम्हाला दाखवलं. पक्षात अंतर्गत बदलची काही गरज नाही. मला वाटतं की लोकांनी आता पेटून उठून मला वाटतं मतदान केलं पाहिजे या सत्तेच्या विरोधात. अमित ठाकरे सोलापूरला गेले, तातडीनं गेले, घटना घडली, प्रचार सोडून गेले. निवडणुकीशिवाय इतर काळामध्ये महाराष्ट्राच्या कोण्याही कोपऱ्यामध्ये असं जावं वाटेल का? नाही, मी आता तुम्हाला सांगतोय तसं की आता ही निवडणूक संपल्यावर माझा पहिला दौरा निघणार आहे, जो मी विदर्भातनं चालू करीन. कारण मी आता शांत बसणार नाहीये. कारण ह्याच 4 वर्षात मला वाटतं लोकांना सगळ्यात जास्त गरज असते. आपण ती 4 वर्ष घालवतो आणि 5व्या वर्षी त्या लोकांना जागे होतो, त्यांच्यासमोर सभा वगैरे घेतो. ही 4 वर्ष लोकांना गरज असते. माहीम दादर मधून मी निवडणूक लढलो. हरलो जरी असेल तरी 30-33 हजार लोकांनी मला मतदान केलं हो. त्या लोकांची मतं मी गृहीत नाही धरू शकत. ते शेवटी दुसरीकडे न जाता माझ्याकडे आले ना. तर मला वाटतं मी कुठेतरी जबाबदारी आन्सरेबल आहे त्यांना. त्याच्यामुळे माहीममध्ये पण मी एक ऑफिस चालू करणार आहे, जिकडे माहीम दादरकरांसाठी एक वेगळी वेळ असेल, दिवस असतील, त्यांना भेटीन, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन. पण मला वाटतं की ह्या गोष्टी आपण
जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. विधानसभा निवडणूक हा लेसन होता, धडा होता. वोट डिव्हिजन कसं होतं, त्यामध्ये आपण कुठं मेहनतीत कमी पडलो किंवा इतरांनी काय केलं म्हणून त्यांचा विजय कुकर झाला वाटले. किंवा एकामुळे कुकर दुसरा वाटले. निवडून आला. कुकर वाटले ना आपल्याकडे. एक मेसेज फिरतोय, काही ठिकाणी कुकर दिलेत, झाकण मतदान केल्यावर देऊ म्हणतात. हो. अमितजी, सुरुवातीला जसं राज ठाकरे सेनेत असताना, विद्यार्थी सेनेचं नेतृत्व करत असताना, ते त्यांच्या काळातल्या जेनझीचे चाहते होते. त्यांनी युवा पिढीसाठी काही ना काहीतरी असे कार्यक्रम आयोजित केले होते, त्याची आजही आठवण काढली जाते. जसं त्यांनी एक मायकल जॅक्सन यांना आणलं होतं. तर आता दुसऱ्या बाजूला आदित्यजी देखील असे युवा कनेक्ट आणि असे कार्यक्रम करतात. तर तुमच्याकडे देखील जेनझी पिढी खूप आशेनं बघते. तर त्यांच्यासाठी काही असे काही जे लक्षात राहतील असे काही इव्हेंट्स करण्यासाठी 2017 किंवा काही तुम्ही- कार्यक्रम करण्यासाठी काय आहे का डोक्यातून? नाही तर 2017ला पण तुम्ही बघितलं असेल तर फुटसॉलची आपण टुर्नामेंट घेतली, जिकडे रोनाल्डिनो सारखे मोठे मोठे प्लेयर्स आलेले, गिग्स आणि हे, ते आपणच आणलेले, ते लोकांसाठीच आणलेले. आणि तेव्हा मायकेल जॅक्सन म्हणलं की पटकन हो लोकांना लक्षात येतं. हो. तसं जेनझीसाठी काही नाही, तो खूपच मोठा सराव आहे. पण मला वाटतं रोनाल्डिनो वगैरे पण काय लहान. तो शिवसेनेसाठी एक पॅराडाइम शिफ्ट होता की थेट मायकल जॅक्सनच आणलाय राज ठाकरेंनी. नाही, हा पण कार्यक्रम तेव्हा उत्तम झालेला की उत्तम ज्या झाला. प्रकारे तरुण लोक उतरलेले ह्या लोकांना बघायला, कारण हे शेवटी लेजंड्स आहेत legends आहेत. फुटबॉल वर्ल्ड मधले, तर त्यांना बघायला ज्या प्रकारे लोक उतरलेली. मगाशी एक अश्विनचा जो प्रश्न होता त्याच्यात की बाबा काय कमी वाटतंय तुम्हाला, तर त्याच्यामध्ये मला आता तुम्ही म्हणाल की आता मी ही निवडणूक झाल्यानंतर दौरे सुरू करणार आहे, तर कुठेतरी ते तिथे कुठेतरी कमी पडलं मनसे किंवा त्या प्रमाणात दौरे झाले नाहीत. आणि नाही, मला मधल्या काळात वाटतं- राजसाहेब पण दौऱ्यावरती निघाले, पण नंतर परत त्याच्यात खंड पडलाय. तर मग त्यात एक सातत्य जर राहिलं असतं तर नाही, कुठेतरी- सातत्य म्हणजे आता तब्येत, मला वाटतं त्यांचं पण मध्ये एक ऑपरेशन झालं, हो बरोबर. कोविड काळ आला. कोविडच्या आधी आणि नंतर माझे दौरे चालू होते. कोविड काळ आला, मध्ये माझा हात फ्रॅक्चर झाला, त्याच्यामुळे मला थांबायला लागलं. या असे अनेक गोष्टी आल्या. पण मला वाटतं की आता ते नक्कीच चालू होतील. असं काय हे घडलं नाही तर घरी बसायला नाही लागलं तर डेफिनेटली मी दौऱ्यावर पहिलं निघणार आहे. आणखी एक की आदित्य ठाकरे तुमच्यापेक्षा राजकारणात थोडेसे सिनियर आहेत, पण आता तुम्ही त्यांच्यासोबत फिरताय, तर त्यांच्याकडनं काही कोणत्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, अशा 1-2 गोष्टी जर सांगता आल्या? आदित्यकडनं शिकण्यासारख्या म्हणजे मी त्या दिवशी बोललो, तो अभ्यासू आहे, लगेच हुशार आहे, त्याला लगेच गोष्टी कळतात, आकडे वगैरे लगेच कळतात. आणि दुसरी एक गोष्ट मला त्याची खूप आवडते, म्हणजे आम्ही विरोधात असताना पण ती गोष्ट मला त्याची आवडायची. मी त्याला, आता तुमच्या माध्यमातून त्याला कळेल, आम्ही कधी बोललो नाही, पण विरोधात असताना मला वाटतं राजकीय टीका या होतातच. पण आदित्यवर ज्या लेवलला खालच्या दर्जाच्या टीका झाल्यात आणि त्याला संयमी असून उत्तर न देणं, हे मला वाटतं त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे की कसा शांत बसायचा. कधी कधी मलाच बघून राग यायचा की अरे काय बोलतोय, तेव्हा शांत बसणं आणि उत्तर न देणं ही खूप मोठी क्वालिटी आहे. तुम्ही आता म्हणालात की आदित्य ठाकरे आकड्यांशी खेळतात, म्हणजे आकडे त्यांच्या लक्षात राहतात. तर आकड्यांवरनं मुंबईचं अर्थकारण तुम्हालाही लक्षात आलं असेल की मुंबई महापालिका ही ठाकरेंचं ATM आहे आणि मग ते तोडा आणि आमचा महापौर बसवा असं भाजप म्हणतं. त्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे की मुंबई महापालिकेसाठी दोन्ही बंधू एकत्र आले? मग मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींना काही पॉईंट नाही आहे. कुठेतरी आता भाजपनी काम केलं असतं तर त्यांना मतदान त्या प्रकारे झालं असतं जे लोकसभेला नाही झालं. कशा प्रकारे ते वाढवत आहे आपल्याला ते पण कळलंय आता, दुबार मतदार आणून. त्याच्यामुळे ह्या बोलण्यात काय पॉईंट नाही आहे. तुम्ही जर विकास केलाय तर तुमची कामं दाखवा आणि ह्या फालतू गोष्टी नका करू. फेअर इलेक्शन होऊन जाऊन दे ना, मग आपण 2 भाऊ एकत्र आल्यावर फरक पडेल की नाही पडेल हे आपण बघू ना. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ॲक्वा मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू हा विकास नाहीये? हा विकासच आहे, पण हा कोणी केला अजून? कारण सगळे बोलतात आम्ही केलंय. तुम्ही मला नाशिकचे प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकेन. इकडचं तुम्हालाच जास्त नाही, माहिती पण असेल. काल आदित्य ठाकरेंची मुलाखत झाली, ते म्हणाले कोस्टल रोड आम्ही केलेला आहे. मग मानायला पाहिजे. मानायला पाहिजे. अमितजी, आदित्य ठाकरेंबद्दल बरंच तुमचं बोलणं झालं आहे, तुमचं एकमेकांशी बोलणं होत असेल. हो. ते मोठे असले तरी एका बाबतीत तुम्ही पुढे गेला आहात, लग्नाच्या बाबतीत. या बाबतीत तुम्ही त्यांना काही सल्ला दिलाय का? त्या नाही, मोठेपणातून. नाही, मी अशा वैयक्तिक गोष्टी कोणाच्या पडत नाही. त्यांना त्यांचं आयुष्य आहे, त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते लग्न करतील. पण त्यांनी करावं असं वाटतं.
लग्न करावं असं वाटतं. ते त्यांचा लाईफ आहे हो. मी आता अक्षय खन्ना बोलला नाही हो. अक्षय खन्नाचं ते खूप व्हायरल होतंय मध्ये की मला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाहीये आणि बायको आणि मुलापेक्षा सगळ्यात जास्त मोठी रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, तर मी माझं आयुष्य मजेत जगतोय. आता प्रत्येकाची भूमिका आहे. प्रत्येकाची आणि भूमिका लग्न आहे. हा असा पेढा आहे हम्म. तो तुम्ही खाल्लाय, हो त्यांनी खाल्लेला नाही हो आणि तुम्हाला आवडलाय, हो. पण त्यांना आवडणार नाही कशावर? मी कुठे बोललो? मी कुठे बोललो त्यांना नाही आवडणार? करतील ना ते. मी कधी बोललो लग्न नको करू, पण मी कर पण नाही बोलत आहे. या प्रश्नावर राज ठाकरेंनी काय उत्तर दिलं असतं त्यांच्या स्टाईलनी? काय ही जे काही चर्चा झाली. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी पडत नाही. मगाचा प्रश्न मला आवर्जून विचारायचा, तो राहून गेला, हा बोला ना. की राज ठाकरे जेव्हा भाषणाची तयारी करतात, साहजिकच तेव्हा वातावरण भारलेलं असतं की उद्या त्यांचं भाषण आहे कुठे, हम्म. आणि तेही तयारी करत असतात मुद्द्यांची. असं नाही की बरोबर. जातात आणि थेट भाषण करतात. हम्म. तर ती तयारी बघून काय वाटतं? ती आणि तयारी मी त्यांची आता नंतर तीच- डिलिव्हरी हम्म. त्या भाषणाच्या वेळेसची. ती तर त्याला तोडच नाहीये. ती तयारी मी आता बघून आलो. मी मुद्दे नाही बघत किंवा काय उद्या होणार आहे हे नाही बघत, पण ज्या प्रकारे सगळे असे कामात होते, ठीक आहे, ते असं वॉरला जायच्या आधी असतं ना सगळं रिरोड आणि सगळं, हं. तर तसं फुल चालू होतं. पण मी त्यांचे मुद्दे काय असतात मी कधीच बघत नाही, कारण शेवटी कसं असतं, एक आपण सिनेमा बघतो, तुम्ही त्याचे बिहाइंड द सीन्स बघितलं किंवा कसं शूट केलं बघितलं, हं. तर तुम्हाला तो इंटरेस्ट निघून जातो सिनेमा फिल्म मधला, म्हणजे आमच्यासारखीच महाराष्ट्रासारखीच तुम्हाला उत्सुकता आहे उद्याच्या उद्याची. आणि मला पुढे बसून ऐकायचं, मागे स्टेजवर नाही. ते जे बघायला मिळतं ना. अमितजी, हो. तुम्ही तुमच्या बाजूने प्रचार होतोय की मुंबईच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची कुठंतरी ही लढाई आहे. हो. दुसऱ्या बाजूला तुमच्या दोन्ही पक्षांच्या संख्याबळाचा विचार केला थोडासा, तर ही ठाकरेंसाठी सुद्धा थोडी टफ टाइम किंवा त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे का? नाही, मला नाही वाटत. कारण जे महाराष्ट्र आणि मुंबईला पाहिजे होतं इतके वर्ष ते आता झालंय, ते म्हणजे दोन भाऊ एकत्र आलेत. आणि मतं पण त्यांची कशी थांबवायची दुबार हे पण आपल्याला कळलंय. त्याच्यामुळे आपली जनता ही फोर्स लावून उतरली मतदानाला, तर मला वाटत नाही ह्या दोन भावांना कोणी थांबवू शकतं. अमितजी, माझा एक प्रश्न आहे की आता आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी जेव्हा बाहेर जातो प्रत्येक विधानसभेत किंवा वॉर्डमध्ये, तर जी तरुण पिढी आहे ना, त्यांच्याकडनं सातत्याने एक प्रश्न असा येतो की आम्ही जेव्हा फिरायला येतो, कॉलेजला येतो, तेव्हा आम्हाला दक्षिण मुंबई वेगळी दिसते आणि मुंबईतले जे इतर भाग आहेत किंवा उपनगरातले जे भाग आहेत ते वेगळे कारण ती दिसतात. ब्रिटिशर्सनी केली आहे ना. तुम्ही आता मुंबई मध्ये फिरताय, सगळ्या गोष्टी बघताय, शाखेंमध्ये जाताय. तुम्हाला मुंबई कशी कळली आहे? तुम्हाला मुंबईमधलं नेमकं काय वातावरण जाणवतंय? जे दोन स्तर आहेत त्यात तुम्हाला काय फरक जाणवतोय? ती ब्रिटिशर्सनी केली, ही आपण केली आहे. पण इतर जी कामं आहेत जसं की रस्ते असतील, कारण नाही नाही, मी तुम्हाला सांगू का, ह्या गोष्टी सहज होण्यासारख्या आहेत आणि आपण नाशिकमध्ये करून दाखवलंय. उत्तम प्रकारचे रोड्स, उत्तम प्रकारचे मैदानं तरुणांसाठी ही सहज शक्य आहेत. ही फक्त झाली पाहिजेत. त्यात माझं अजून एक इच्छा आहे की कॅन्सरचं रुग्णालय, जे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॅन्सरचं रुग्णालय, कारण आपण ह्या गोष्टींना महत्त्व देत का नाही होत मला कळत नाही. ज्या प्रकारे हा आजार वाढतोय खूप गंभीर आहे आणि मला वाटतं आपल्याकडे टाटा वगैरे सोडली तर चांगली रुग्णालय नाही आहेत. महिलांसाठी स्वच्छता केंद्र, महिलां काय पुरुषांची पण घाण आहेत. पण तुम्हाला म्हणजे ऑब्व्हियसली तुमची काय हालत होत आणि मुंबईमध्ये पार्किंगचा आता खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पार्किंगचा पण त्याच्यासाठी मला वाटतं राजसाहेब फडणवीस यांना भेटलेलं पण हम्म. की जी मैदान आहेत, शिवाजी पार्क वगैरे असतील, त्याच्या खाली तुम्ही एक पार्किंगसाठी एक व्यवस्था करा ना, मैदानाला हात न लावता. असं आपण सहज शक्य आहे, जे तुम्ही अब्रॉड गेल्यावर तुम्हाला बघायला मिळतं. आणि मला वाटतं की आपलं पॉप्युलेशन, जनसंख्या कुठेतरी ज्या प्रकारे लोंढे येत आहेत, दर दिवशी लोंढे येत आहेत, हे थांबवलं पाहिजे. मग ही महानगरपालिका आल्यावर मला वाटतं पहिलं ते काम केलं पाहिजे की जे येतील ते अधिकृतपणे येतील. हम्म. तुम्ही आलात पोलीस स्टेशनला जा, तिकडे सांगा तुम्ही का आलात, कशासाठी आलात, तुमचं नाव नोंदवा आणि मग तुम्ही कामाला लागा. कोणी येत आहे, कुठेही राहत आहे, तुम्ही रस्त्यावर पण बघितलं तर किती लोक वाढली आहेत, झोपतायत. ही कोण आहेत लोक? त्यांना कोणी विचारलंय का कुठून आले आहेत?
ते त्यांच्या राज्यात काही चांगलं होत नाही म्हणून ते नोकरी पोटापाण्यासाठी इकडे येतात. पण मग आपल्याला कळलं पाहिजे ना कोण येत आहे. तसे आतंकवादी पण घुसतील मग. पण हा मुद्दा जो आहे लोंढ्यांचा, हा बाळासाहेबांपासूनचा बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा मांडलेला आहे. त्याच्यानंतर मधल्या काळात आत्ता पण जो रस्त्यांचा किंवा या सगळ्यांचा विषय निधीने जो सांगितला, त्याच्यामध्ये जर विचार केला तर भाजपवाले हेच म्हणतात की 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. मग त्याच्यात त्यांनी भाजप पण का होती नाही ना. केलं? त्याच्यात भाजप पण होती ना. मग तुम्ही का नाही केलं? बरं, आता तर तुमच्या हातात केंद्र, राज्य आणि महानगरपालिका होती. म्हणूनच ते आता महापालिका मागतात की केंद्र राज्य आहेत आमच्याकडे, आता महापालिका पण होती ना इतके वर्ष, तेव्हा का नाही केलं? आता पण पक्ष फोडल्यावर मुंबईतले जे 40 नगरसेवक गेले ह्यांच्याबरोबर, ते पण शेवटी होतेच ना. त्यांनी का नाही काम केलं ज्यांना आता परत तिकीट दिलं जातंय? सो तुम्ही सगळ्यांनी काम करून निकामी राहिल्यामुळे आता मला वाटतं एक संधी ही राजसाहेब आणि उद्धव साहेबांना मिळाली पाहिजे एकत्र. आणि मी तुम्हाला शब्द देतो 5 वर्षात मुंबई बदललेली दिसेल तुम्हाला. दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्या सत्ता दोघांकडे आली तर. सत्ता मिळाली. हो ते हो आलेतच, एकत्र आले. डेफिनेटली. हो आलेत म्हणजे आल्यावरती सत्ता येईल ना. नाही नाही, डेफिनेटली म्हणजे सत्तेतही एकत्र आले असं मी म्हणतो. सत्तेत एकत्रच येणार ना. हो 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 सत्ता मिळाल्यावर. तुम्हाला काही कळलंय का? मला घाबरवू नका. ते ऍक्च्युली आम्ही खात्री करतो येणार मी खात्री करतोय. हा, म्हणजे तुम्ही असा विचारलात की म्हणजे राजनीती बदलणार आहे पण ती कशी बदलणार नाही, हे माहित आलेत नाही. आलेत आलेत. अमितजी, आपण आता इंटरव्ह्यूच्या उत्तरार्धाकडे जातोय. माझे 2च छोटे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही खूप सॉफ्ट स्पोकन आहात आणि अगदी शांतपणे बोलताय आणि एक्झॅक्टली उलट तुमच्या घरात राज ठाकरे आहेत, जे म्हटलं तरी सगळे हादरून जातात. तुम्हाला ते काही, आता तुम्ही या राजकारणात उतरले आहात आणि येत्या काळात तुमच्यावर चिखलफेक होईल त्यावेळेस तुम्हालाही उत्तर द्यावं लागेल. तुम्ही राज ठाकरेंकडून काही टिप्स घेणार का किंवा ते काही तुम्हाला देतात का की आता तुला थोडंसं कठोर? टिप्स नाही देते मी. आजपर्यंत त्यांना ऑब्झर्व करत आलो, जसं त्यांनी मला वाटतं माननीय बाळासाहेबांना ऑब्झर्व करत आले ते. आणि ते आज जे आहेत ते त्या ऑब्झर्वेशनमुळे आहेत. मी ऑब्झर्व करत आलो की माणूस म्हणून तुम्ही कसा पाहिजे राजकारणात. मी काही असे त्यांचे मुद्दे असेल की कोणी कुठे वारलं, आपले नगरसेवक असतील, आमदार असतील, तर आपण तिकडे निवडणूक लढवत नाही. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत जिकडे आपण जो राजकारणाची एक हे असते ना, आपण काय बोलतो त्याला, मर्यादा, मी कुठेतरी ती सोडून आपण हे पण नेत्यांकडून तारतम्य सोडून ज्यावेळेस आरोप होतात, आता आम्ही खूप असे बाईट बघतो ज्यावेळेस आम्हाला वाटतं की अरे ही मर्यादा नाही सोडायला पाहिजे, पण मग समोरूनही तेवढंच अग्रेसिव्हली उत्तर दिलं जातं. आणि तुम्ही इतके सॉफ्ट स्पोकन आहात, तुम्ही कसं ते डील करणार आहात येत्या काळात? ते आल्यावर कळेल मला. बरं, घरामध्ये कियान आता लहान आहे, तो आजोबांकडे आदर म्हणून जातोच कारण त्याचे आजोबा आहेत, पण प्रभावित कसा होतो? आजोबांकडनं प्रभावित होत असेल. तो आदर म्हणून नाही जात. नाही, तो एकटा आहे जो त्यांच्यासमोर घाबरत नाही. आदर आहे, पण तो ज्या प्रकारे त्यांच्या भोवती वावरतो, मी असं कोणच नाहीये मीटिंगच्या मध्ये जाणार, मध्येच बोलणार, इंटरव्ह्यू, आणि बाबा पण त्याला काही बोलत नाही. तर दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे. खूप खूप आणि खूप चांगलं आहे. पण ते राज ठाकरे वेगळे वाटतात. हो हो हो, खूप. माझ्यावर का नसतात असे? हा एवढा बाईट पाठवून देऊ त्यांना बघायला. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला राजकारणात यायचं नव्हतं, तुम्ही आलात, पण जसं उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीची आवड आहे तशी तुमची काही आवड आहे का? आणि राजकारणात आला नसतात तर तुम्ही काय केलं? मला फिल्म लाईन मध्ये काहीतरी करायचं होतं, लाईक बिहाइंड द कॅमेरा डिरेक्शन किंवा काहीतरी. मला त्याची खूप आवड आहे. किंवा मग स्पोर्ट्स मध्ये काहीतरी केलं असतं मी. म्हणजे कोणता? फुटबॉल. पण आपल्याला फुटबॉलमध्ये एवढा स्कोप नव्हता जेव्हा मी तरी मोठा होत होतो. आता खूप आहे बऱ्याच तरुणांना, पण माझ्या वेळेला तेवढा नव्हता. पण म्हणून मी फिल्म लाईनचा विचार केला. पण नंतर तो खूप कमी काळाचा विचार होता, कारण नंतर मग ते 2014 नंतर माझी इच्छाच झाली की आपण आता राजकारणात येऊ. पण या दोन्ही क्षेत्रासाठी तुम्ही काही भविष्यात करणार आहात ज्यावेळेस तुमच्याकडे सत्ता येईल, किंवा तुमच्या डोक्यात तसं काही आहे का? स्पोर्ट्स साठी तर मला खूप करायचंय. मला वाटतं की आपल्या देशातले काही स्पोर्ट्स आहेत जे आपण जाणून घेतले पाहिजेत पहिलं, जसं की बॅडमिंटन असेल, चेस असेल, क्रिकेट असेल. ह्या खेळांकडे दुर्लक्ष न करता इतर खेळ कसे वाढवू शकतो, हे आपले स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. आणि आता सत्ताधाऱ्यांकडून ते होत नाहीये. नाहीच होतं ना. काय वाटतंय, काय होत नाहीये किंवा काय व्हायला पाहिजे? कुठे काय, तुम्हीच विचार करा काय होतंय. कोण तो अध्यक्ष बसवून ठेवलाय तिकडे? आयसीसी ना का बीसीसी? ICC शाह.
जय श्री. सगळीकडे आपली लोक घुसवतात, आपली मुलं घुसवतात आणि वाट लावून ठेवतात फक्त. अमितजी, मी तुमचा साईड प्रोफाईल बघतोय, हो. तर तुम्हाला ऐतिहासिक चरित्र भूमिकांसाठी काही फिल्म लाईन कडनं, बॉलिवूड कडनं ऑफर आली मला तर महेश सरांकडनं आलेली. आलेली? कुठल्या मी- रोलसाठी? हा, मी शिवाजीराजे भोसले बोलतो. मी शिवाजी राजे भोसलेसाठी. हा मग मग नवीन मी वाला. बघतोय तेव्हाच. महेश मांजरेकरांचा शिवाजी बघणं आणि तुमच्या हो. आता रितेश देशमुख पण येतोय शिवाजी म्हणून. हो हो. मग तुमच्यावरही उद्या जर का एखादी चरित्र भूमिका असलेला चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट झाला तर नवल वाटणार नाही? म्हणजे मी खरंच केलं सांग. तर- तुम्ही एखादा चरित्रपट तुम्ही तसा करावा. विचार काही करता मी का? करावा. आधी मी भूमिका नाही नाही नाही. राजकारण हे 24/7 आणि 365 डेजचं काम आहे. ते सोडून मला वेगळं काही करता नाही येणार. हे दोन्ही क्षेत्र ह्याच्यात तुम्हाला 100% द्यायला पाहिजे. 50% देऊन नाही चालत. यस, याच लायटर मोटवर आम्ही थांबतोय. येस सर. तुम्ही वेळात वेळ काढून अगदी या प्रचाराच्या धामधुमीत इथे आलात, आमची महापंचायत गाजवली, हो. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.